डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप विरोधात सर्वच पक्ष एकवटले असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला दोन्ही शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी व्यक्त केली आहे। डहाणू नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज भाजपकडून नगराध्यक्ष पदासह 25 नगरसेवकांच्या जागांसाठी 27 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून यावेळी दोन्ही राष्ट्रवादी एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। आम्ही स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देणार असल्याचं सांगत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक यांनी भाजपला आवाहन दिलं आहे। तर भाजप विरोधात यावेळी दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना शिंदे गट यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि माकप यांचा देखील छुपा पाठिंबा आम्हाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सांगत दोन्ही शिवसेना देखील डहाणू नगर परिषद निवडणूक एकत्रित येणार असल्याचे संकेत फाटक यांनी दिले आहेत। स्थानिक पातळीवरती आमचा निर्णय झालेला आहे। नगर परिषदेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी शरद पवार आणि सर्व एकत्र आलो आहे। स्थानिक लोकांनी एकजूट केल्यामुळे आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन या नगरपालिकेत कशी व्यूहरचना असणार आहे काय येत्या 2 दिवसांमध्ये सोमवारपर्यंत सगळं फायनल होऊन जाईल। नगराध्यक्षाचा उमेदवार आणि नगरसेवकांचे जे उमेदवार सगळे दोन्ही पक्षाचे प्रत्येकाला त्या अंडरस्टँडिंग तर झालेलंच आहे, पण ते सोमवारपर्यंत आम्ही करतो। म्हणजे भाजपच्या कोणत्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली जाणार आहे? कारण ते स्थानिक जे मुद्दे आहेत नगर परिषदेचे त्या गोष्टी तुमच्या माध्यमातून आता ज्या राहिलेल्या आहेत त्या माध्यमातून त्या जाहीरनामा डिक्लेअर केला त्या मुद्द्यावरतीच आपण राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट आणि शिवसेना एकत्र आलेले आहेत। आगामी याच्यामध्ये काही दिवसामध्ये माकप आणि उभाठा पण येण्याची शक्यता आहे का? बघा, जे येणार आहे त्यांचं स्वागत आहे। आम्ही सगळ्यांनाच बोलतो, आम्ही सगळ्यांना एकत्र लढू। काही लोकांना नको असल्यामुळे आम्ही आमच्या माध्यमातून जे येत आहे त्यांच्याकडे एकत्र लढायचं आम्ही पण असं वाटतं की काही नाही आहे स्ट्रॉंग असा विषय आपल्याला सर्वजण एकत्र मिळत चांगला या डहाणूचा विकास होऊ शकतो। अलग अलग निर्णयांचा काय होऊ शकतो, एकत्र लढून आपल्याला जेव्हा जर त्यांना पण यायचं असं तर आम्ही स्वागत होतो, असं नाही आहे ना। कोणाला म्हणा नाही आम्हाला तुम्ही करत त्या माध्यमातून आपण सर्व पक्ष एकत्र आले। हाच अध्याय पालघर, वाडा आणि जव्हार मध्ये घडवण्यात येणार आहे। बघा, जिथे जिथे लोकल बॉडी तयार आहे ना तिथे आम्ही एकत्र येण्याची तयारी एकत्र चालायचं एकच कारण आहे। आम्हाला ह्या डहाणूमध्ये डहाणूतला जो तुमचा राहणारा नागरिक आहे त्या नागरिकासाठी लोकाभिमुख प्रशासन आहे। त्या ठिकाणी कुठलीही एकाधिकारशाही त्या ठिकाणी चालू देणार नाही। एकत्र येऊन ह्या ठिकाणच्या स्थानिक लोकांनी एकत्र सोडवले पाहिजे। 1992 ला पहिली निवडणूक झाली नगर परिषदेची, निवडणूक आली। त्यानंतरच्या काळामध्ये अनेक नगराध्यक्ष झाले, पण हल्लीच्या काळामध्ये ज्या पद्धतीने नगरपालिकेचा कारभार चालत होता तो काही लोकाभिमुख नव्हता आणि त्यामुळे तो लोकाभिमुख होण्यासाठी लोकांतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि पक्ष आणि त्याच्यातून लोकशाही मार्गाने वागणारा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी होता पाहिजे आणि ह्या हेतूनेच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि नागरिकांच्या मतदारांच्या आशीर्वादाने निश्चितपणे फाटक साहेबाबत त्याच्यात यशस्वी होऊ। निर्णय आमचा बहुतेक सगळा झालाय। काही आमची ऍक्टिव्हिटी असतील त्यामध्ये मतभेद हा विषय नाही आहे। त्या ठिकाणी या पद्धतीने आम्हाला कोणाला प्रतिपक्षाचे ऍक्टिव्ह करून आम्ही पक्ष नंतर बघणार, योग्यता कोणाची आहे ते पहिले बघणार आहे। त्या पद्धतीने सोमवारी आणि फॉर्म भरणं होईल।